नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आधीचे 2 लाईव्ह तुम्ही आता पाहिले असतील, त्याच्यामध्ये असा विषय आहे की या ठाणा स्टेशन परिसरामध्ये एक अकॅडमी आहे आणि या अकॅडमीचे हे सगळे विद्यार्थी आहेत। या सगळ्यांनी काही तक्रारी केल्या। भाजपचे माजी नगरसेवक ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले आणि त्यांची मुलगी वृषाली वाघुले यांच्याकडे। जेव्हा या सगळ्या स्टुडंट्सनी, मला वाटतं 22 स्टुडंट्स इथे उभे आहेत, या सगळ्या 22 जणांनी जेव्हा संजय वाघुले आणि वृषाली वाघुले यांच्याकडे तक्रार केली, त्याच क्षणी त्या अकॅडमीच्या विरोधात, त्या प्लेसमेंट एजन्सीच्या विरोधात त्यांना जाब विचारण्यासाठी आणि या 22 जणांना, आत्ता इथे 22 जण आहे, यांना न्याय देण्यासाठी संजय वाघुले आणि वृषाली वाघुले ह्या सगळ्या स्टुडंट्स सोबत त्या अकॅडमीमध्ये पोहोचले आणि त्या स्टुडंट्सच्या म्हणण्यानुसार त्यांना जे शिक्षण मिळत नव्हतं, त्यांना जी प्लेसमेंट हवी होती ती मिळत नसल्यामुळे त्यांचे पैसे, त्यांनी भरलेले पैसे त्यांना परत करावेत अशी मागणी, एक रास्त मागणी संजय वाघुले, वृषाली वाघुले आणि त्यांच्या या सगळ्या विद्यार्थ्यांनी केली। ही घटना जी आहे 3 दिवसापूर्वी घडलेली होती आणि ठाणे स्टेशन, या ठाणे स्टेशनच्या परिसरामध्ये प्लेसमेंटच्या नावाखाली अनेक बोगस कंपन्या आहेत, अनेक राजकीय पक्ष जे आहेत त्या या विरोधात आंदोलन करत असतात, त्या मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु कधीच पोलीस स्टेशनमध्ये त्या प्लेसमेंट एजन्सीच्या विरोधात स्ट्रॉंग असा गुन्हा दाखल झाला आणि ती प्लेसमेंट एजन्सी बंद झाली असं कधीच घडलं नाही। परंतु आत्ताची ही जी केस जी आहे त्यामध्ये असं घडलंय की या मुलांना न्याय द्यायला गेले संजय वाघुले आणि त्यांची मुलगी, आणि संजय वाघुलेंवर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। आणि खंडणीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, ही सगळे स्टुडंट्स यांनी जे फीस भरली होती ते सगळं इकडे आहे। या मुलांशी बोलण्याआधी मी संजय वाघुलेंशी बोलणार आहे, आता त्यांना विचारणार आहे, वाघुले साहेब, तुम्ही न्याय द्यायला गेलात सगळ्या मुलांना, एका चांगल्या हेतूने गेलात, पण तुमच्यावर, तुमच्या मुलीवर आणि काही विद्यार्थ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल झालेत, काय सगळं प्रकरण होतं? मलाच आश्चर्यचकित झालेलं आहे। मी मुलांसाठी त्या ठिकाणी न्याय मागायला भेटलो होतो। पहाटे 4 वाजेपर्यंत नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये होतो आणि ज्यावेळेला हा गुन्हा दाखल झाला त्यावेळेला मी आश्चर्यचकित झालो। आमचे 6 कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे, मी, माझी मुलगी आहे, योगेश भुजबळ आहे, प्रशांत कळंबट आहे, समर्थ नाईक आहे, ते धरून हे बाकीचे 22 विद्यार्थी त्या खंडणीच्या याच्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांचं पण नाव आहे। हे विद्यार्थी देशाचे भवितव्य आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना आत्ताच पोलीस स्टेशन आपण दाखवतोय। म्हणजे शेवटी वृषाली जशी माझी मुलगी आहे तसे ह्या पण माझ्या मुलीच आहेत आणि ते मुलं, त्याच्यामुळे त्यांना मी न्याय देणार आहे। खंडणीचा गुन्हा दाखल केलाय त्यांनी, पोलिसांनी पूर्ण माझा मोबाईल ट्रेसला लावावा, त्यांचा मोबाईल ट्रेसला लावावा। त्यांना मी जर त्यांच्या ऑफिसमध्ये मारहाण केली असेल तर त्यांचे CCTV फुटेज पोलिसांनी जप्त करावेत आणि आमची डाळ खिचडी त्या व्यवस्थापकांनी जी खाल्लेली आहे त्या व्यवस्थापकांनी त्या मिठाला जागावं, कोणाच्या तरी पाठिंब्याने त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत। आणि पोलिसांनी, माझी एक नौपाडा पोलीस स्टेशनला विनंती होती, एवढे माझे तुमच्याशी चांगले संबंध असताना मला जर बोलवलं असतं की वाघुले साहेब तुम्ही किती पैसे त्यांच्याकडनं मागितले, खरं खोटं केलं असतं तर मी प्रामाणिकपणे सांगितलं असतं, साहेब 20 वर्षामध्ये माझ्या बाजूला गिरनार चहाच्या बाजूला त्या ठिकाणी एक क्लब चालतो, 20 वर्ष क्लब चालतो क्लब, पण मला 20 वर्षात बुद्धी सुचली नाही की तिकडनं 20 पैसे डोनेशन घ्यावं। त्यामुळे मी चकित झालोय की असं काय घडलं माझ्या बाबतीत की माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता लाभली। आता मी बघतो, मी शोध लावतोय की याच्या मागे कोण आहे। एका भाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला, त्यांच्या मुलीवर आणि विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला, याचा अर्थ कुठेतरी मोठी राजकीय शक्ती याच्या पाठीमागे असण्याची शक्यता आहे। वाघुले साहेब, मगाशी त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यांना सरळ प्रश्न विचारला होता की संजय वाघुलेंनी तुमच्याकडे पैसे मागितले का, हा सरळ प्रश्न होता, कारण खंडणीचा गुन्हा दाखल आहे। त्यांचं म्हणणं होतं की कुठेतरी त्यांना दांबून ठेवलं आणि 22 लाख रुपये मागितले होते, लगेच चेक घेऊन या, लगेच आता जा, हे काय प्रकरण आहे? बघा, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी 5 तास बसलो होतो आणि 22 विद्यार्थी होते, वृषाली पण होती, पोलीस पण होते त्या ठिकाणी, पोलीस पण होते, पोलीस बसले होते, व्यवस्थित चर्चा चालू होती। पोलिसांनी पण बघितले, पोलिसांना पण माहिती आहे
ज्या कॅबिनमध्ये मी बसलो होतो तिथे व्यवस्थित गप्पा चालल्या होत्या. CCTV फुटेज आहे. एकही त्यांच्या गालाला मी असा हात पण लावला नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना व्यवस्थित त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचा जो एक पार्टनर आहे तो बोरिवलीला बोलला मी जातो आणि या विद्यार्थ्यांना 15-15 दिवसांनी असे मी चेक देतो. परंतु तो एवढा हुशार निघाला, तो बोरिवलीला न जाता डायरेक्ट नौपाडा पोलीस स्टेशनला गेला. आणि त्यामुळे खन्नी हे जे काही खोटे आरोप त्यांनी केलेत ना, ते सर्व आरोप मी फेटाळतोय. आणि त्यामुळे हे इन्स्टिट्यूट आहे ना, हे मला परवा माहिती पडलं. माझ्या भागात आहे. एक तर ते इन्स्टिट्यूट बेकायदेशीर जागेत आहे. ती जी जागा आहे ना ती रेसिडेंट आहे. विकास प्रस्तावामध्ये तो 4थ्या माळ्यावरचा जो ब्लॉक आहे ना तो रेसिडेंट आहे. या मुलांना तिथे प्रवेश देऊन त्या तिकडनं बाहेर पडायला जर काही घटना घडली, त्या ठिकाणी आग लागली तर एकही विद्यार्थी वाचू शकत नाही. त्यामुळे ह्या इन्स्टिट्यूटला जेव्हा परवानगी दिली असेल बेकायदेशीर, त्यावेळेला ती परवानगी देताना ज्यावेळेला मुलं तिथे शिकतात 100-200, तर तिथे घटना जर घडली तर तो विद्यार्थी बाहेर कसा पडेल, ती पण तिथे व्यवस्था नाहीये. त्यामुळे बोगस इन्स्टिट्यूट, बोगस प्लेसमेंट ह्या भागात चालू आहे आणि आरोप हे होतच राहतात. त्यामुळे त्यांनी जे आरोप केले ते सर्व खोटे आरोप आहेत. मला आता याच्यामध्ये 22 जणांचे आणि 22 लाख रुपये कसले होते काय? त्यांनी जे सांगितलं 22 लाख रुपयाची खंडणी मागितली. हे जे विद्यार्थी आहेत जवळजवळ 22 ते 24 विद्यार्थी आहेत, त्यांनी कमीत कमी 50,000 ते 1 लाख रुपये दिलेत आणि त्याचे बेरीज 22 लाख रुपये होते. आणि त्यांनी सांगितलं व्यवस्थापकांनी की आम्ही 22 लाखाचे चेक, प्रत्येक हिचे 50, हिचे 25, हिचे 75 असे करून 22 लाख रुपये होत आहेत. आणि ते चेकबुक आणायला ते महाशय गेले होते आणि ते सांगतायत की 22 लाख रुपये वाघुल यांनी मागितले. त्यामुळे खोटे आरोप आहेत. त्यांचा जे काय पाय आहेत ते खड्ड्यात गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते आरोप करतायत. वाघुले साहेब, मला ना एक साधा प्रश्न पडलाय. हा मला वाटतं ह्या सगळा विषय दुपारी सुरू झाला. दुपारी किती वाजता सुरू झाला होता? नाही, मी माझ्या राजकीय कामात होतो. त्यामुळे या मुलांचा विषय मला वाटतं 2-3 झाला होता. ही मुलं बहुतेक 4:30-5 वाजता पोलीस स्टेशनला गेली होती, कारण मी आलो होतो 6:30 घरी. मी घरी आल्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये हा गोळका आला आणि नंतर मला कळालं. मग वृषाली होती ते 7ला. बोललो काय झालं? बोललो तुमच्यावर अन्याय झाला, चला जाऊया. आणि मलाच हे कळालंय, म्हणजे मला परवाच्या दिवशी संध्याकाळी 6ला हा विषय कळाला आहे. आणि हा विषय यांचा जवळजवळ महिनाभर चालू आहे. व्हिडिओ आहेत त्या ठिकाणी. व्यवस्थापकांनी कबूल केलं त्यांना की ज्यांना शिकायचं नाही त्यांना आम्ही पैसे परत देऊ, असे व्हिडिओ आहेत. आणि आता व्यवस्थापकच विद्यार्थ्यांवर दादागिरी करते. आणि त्यामुळे माझी विनंती आहे पोलिसांनी या प्रकरणात शेवटपर्यंत जावं. वृषाली माझ्यासोबत आहे. वृषाली, हे सगळेजण स्टुडंट्स आपण बघितलं, मला वाटतं आत्ताच कॉलेज पासआउट असतील काही जण, आणि पैसे बोलले हे तुमच्याकडे जेव्हा आले आणि त्यानंतर आता हा सगळं प्रकरण घडले, मला वाटतं पहाटे 4 वाजेपर्यंत हे सगळं चाललं होतं, रात्रभर चालू होतं. खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. नक्की काय राजकारण वाटतं ह्याच्यामध्ये तुला? आणि यांना आता न्याय कसा मिळणार? कारण त्यांना पैसे परत मिळवून देणं किंवा न्याय देणं आता ही तुमची जबाबदारी आहे. एकंदरीत जेव्हा मुलं आमच्याकडे आली, आम्ही त्यांना घेऊन तात्काळ इन्स्टिट्यूटमध्ये गेलो, त्यावेळी मुलांनी मला काही व्हिडिओज दाखवले होते आणि त्यावरनं माझ्या एकंदरीत 1-2 व्यक्ती लक्षात होते. जेव्हा आम्ही कृष्णा पॅलेसमध्ये, प्लाझामध्ये गेलो, त्या बिल्डिंगमध्ये आम्ही पाहिलं की तो स्टाफ अख्खा खाली येत होता आणि त्यांनी ऑफिस लॉक केलं होतं. आणि लक्षात होतं आम्हाला तो माणूस कोण आहे. माझ्यासोबत 1-2 स्टुडंट होते, म्हणून आम्ही त्याला सांगितलं चल वरती आपल्याला ऑफिसमध्ये जायचं आहे, ऑफिस उघडून दे आम्हाला. असं करून आम्ही त्याला लिफ्टमध्ये घेतलं. आम्ही वरती गेलो. तिथे एक त्यांची कामवाली बाई होती, तिने ऑफिस उघडलं. नाहीतर यांचा 100% पळून जायचा हा डाव होता. कारण तुम्ही बघा नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये ऑलरेडी असा गुन्हा आहे. हे आम्हाला पोलिसांनीच सांगितलं. 300 विद्यार्थ्यांना बसवून एक इन्स्टिट्यूट पळून गेले. त्यांच्याकडनंही 1 लाख, 1.5 लाख, 50,000 असे घेतलेले आणि ते घेऊन पळून गेले. आणि त्यामुळे यांचा सुद्धा असा डाव असू शकतो का, म्हणून आम्ही त्यांना जाऊन वरती बसलो, घेतलं. त्यांनी त्यांच्या स्टाफला बोलवलं, मालकांना बोलवलं. मालकांना बोलवल्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. चर्चेत असं निष्पन्न झालं की मुलं 3-4 महिन्यापासून ऑलरेडी त्रासलेली आहेत. त्यांना कमिटमेंट होती मालकांकडनं, इन्स्टिट्यूटच्या, की तुम्ही जर तुम्ही सॅटिस्फॅक्टरी नसाल सर्व्हिसेसकडनं आम्ही तुम्हाला रिफंड देऊ. रिफंडचा व्हिडिओ आहे. रिफंडचा व्हिडिओ आहे. रिफंडचा व्हिडिओ आहे का? हा, पालक आणि त्यांचा हा टप्प्यात तुम्ही त्याची चौकशी करायला पाहिजे. हा 15 दिवस मागचा व्हिडिओ.
जुना व्हिडिओ आहे. विद्यार्थी ऑलरेडी गेले होते सांगायला आणि त्यामुळे बसल्यानंतर एक लक्षात आलं की खरंच मुलांची फसवणूक झालेली आहे. विद्यार्थ्यांनी प्रूफ दाखवले की सर हमने आपको इतना पेमेंट किया, आपने हमको अभी तक रिसीट नाही. अशी कुठली इन्स्टिट्यूट आहे साधं लँग्वेज शिकायला गेलं तरी 2,000ची पावती मिळते तुम्हाला, तुम्ही ऍडव्हान्स पेमेंट केलं. यांना 60-60 हजाराच्या पावत्या नाहीत, 60-60 1-1 लाखाच्या तुम्ही पावत्या देत नाहीत विद्यार्थ्यांना. म्हणजे सपशेल फसवणूक आहे. आज आई वडील दोघंही कामाला जातात विद्यार्थ्यांचं, एक लक्षात घ्या. आज घरी आई असते असं काही नाही, दोघंही विद्यार्थ्यांचे तुम्ही मेजॉरिटी ते बघाल आई वडील कामाला जातात. विद्यार्थी पुढे जाऊन त्यांचं काहीतरी भविष्य घडेल त्यांच्यावर विश्वास ठेवून जेव्हा पालक त्यांना पाठवतात, त्यांच्यावर विश्वास ठेवून जेव्हा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेतात, हे विद्यार्थी तरी कुठे जातील, कोणाला तोंड दाखवतील? उद्या जाऊन त्यांचे पालक त्यांना पकडणार आहेत. त्यांनी पैसे आज ह्यांच्या तोंडाकडे बघून त्यांनी पैसे दिलेले आहेत. आणि त्यामुळे एकंदरीत हा फ्रॉड होता. जेव्हा पोलीस स्टेशनचे अधिकारी आले त्यांनी सुद्धा त्याला बाजूला घेऊन विचारलं तुझे कागदपत्र दाखव, त्याच्याकडे उत्तर नव्हतं. आणि त्यामुळे त्यांना आम्ही जे केलं ना ते सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी समोर होते. आम्ही त्यांना सांगितलं साहेब आम्ही त्यांना असं असं सांगितलेलं आहे साहेब. ते आणायला गेलेत चेकबुक, विद्यार्थ्यांचे पैसे देण्यासाठी ते गेलेत, ते येतील, दिल्यानंतर आम्ही निघून जाऊ. कारण आम्हाला एक्सपिरियन्स आहे. CDP नावाची संस्था जी राममार्ती रोडवरती आहे, विद्यार्थ्यांचे अजूनही रिफंड नाही आलेलं आहे. विद्यार्थ्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट 10वी 12वी त्यांचं स्कूल लिव्हिंग सगळं बँगलोरच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये अडकलेलं आहे. कोणाकडे जाणार विद्यार्थी न्याय मागायला? त्यांना कुठल्याही त्यांच्या ओरिजिनल डॉक्युमेंट शिवाय ऍडमिशन घेता येणार नाही. आणि आई वडील का करून देतील परत ऍडमिशन? म्हणजे लागले कुठल्या तरी तिसऱ्या धंद्याला. त्यामुळे एकंदरीत मला माहित आहे त्यांचा बिझनेसचा मोठो असू शकतो, परंतु एज्युकेशन इज नॉट अ बिझनेस थिंग. ते जे म्हटले ना आम्ही बिझनेसमॅन आहोत, एज्युकेशन इज नॉट अ बिझनेस थिंग. विद्यार्थी जर अनसॅटिस्फॅक्टरी असतील तुम्हाला त्यांना बसवून बोलायला लागेल, त्यांना सॅटिस्फॅक्शन द्यायला लागेल. आणि ही तीच केस होती. आणि एकंदरीत ह्याला एक वेगळं वळण लावण्यासाठी एक स्टोरी क्रिएट केली गेली ज्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांची फी मागत होतो, त्यात आम्ही खंडणी मागतोय असं दाखवलं गेलं. त्यामुळे आमच्याकडे सर्व व्हिडिओ पुरावे आहेत. त्यांचं किती वाणी तेव्हा फुटत होती आम्ही असताना, आणि पोलीस आल्यानंतर त्यांची किती वाणी फुटली हे देखील व्हिडिओमध्ये आहे. पोलीस आल्यानंतर त्यांनी मुलांना उलटं सुलटं बोलले आणि मुलं शांत चित्तेने बसली होती तिथे. जी मुलं सकाळी दुपारी 2 वाजल्यापासून आली आहेत त्यांनी संयम सोडलेला नाही रात्री 12पर्यंत, ती मुलं शांत चित्तेने तिथे बसली होती. त्या मालकाच्या काहीतरी उलटसुलट बोलल्याने मुलं वैतागली त्याच्यावरती आणि तो आरडाओरडा झाला. त्यात त्याला धावत धावत घेऊन गेलं. बसवा ना तुम्ही, आम्हाला 12पर्यंत बसवलं, तुम्ही त्याला 2 तास नाही बसवू शकत? बसवा आणि त्याला हे करा. त्या ठिकाणी कुणाचंही सांत्वन करण्यात आलं नाही. त्याला धावत धावत आणि त्या ह्याच्यामध्ये धक्काबुक्की झालेली आहे. आणि तो एकंदरीत एक स्टोरी लाईन बनवून तो गुन्हा आमच्यावर दाखल, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी करताना हा गुन्हा दाखल झालेला आहे. या आधीही मला खरं तर आश्चर्य वाटतं, कारण अशा केसेससाठी मी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये भरपूर वेळा गेले विद्यार्थ्यांना घेऊन. सर्वांना माहीत आहे की काय लेवलवरती आम्ही जाऊन खोदून विद्यार्थ्यांचे पैसे तिथे काढून देण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा कुठलेही पुरावे समोर नसताना, जेव्हा स्थानिक प्रतिनिधींबद्दल किंवा स्थानिक कार्यकर्ते कुठल्याही पक्षाचे असू दे, जेव्हा तुम्हाला वाटतं की एखादा कार्यकर्ता इथे 1-1.5 वर्षापासून हाच प्रॉब्लेम घेऊन येतो, त्याच्या विरोधात तुम्ही न विचारता किंवा न कन्सर्न करता तुम्ही डायरेक्ट गुन्हा दाखल करता, ही एकतर्फा भूमिका नाही का? ही आहे, ही एकतर्फा भूमिका आहे. आणि त्यामुळे माझी सर्व जे काही राजकीय पक्षांचा जो काही दबाव असेल, जे काही पोलिसांवरती असेल, काही असेल, मी सर्वांना हात जोडून विनंती करते, हा विषय फार गंभीर आहे. ही मुलं काही आमचे वोटर नाही आहेत, ही मुलं भारताचं भविष्य आहे. ही मुलं जर आमच्याकडे आली नाही ती कुठेच जाऊ शकत नाहीत, त्यांना कुठेच न्याय नाही मिळणार. राजकीय नेता पण उतरत नाही मदत करायला, सामान्य कार्यकर्ता. आणि त्यामुळे यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार. आम्ही तिथे रात्री 12 वाजता थांबलेलो. साहेबांना लिटरली 5-5 नेते फोन करतात. मीरा भाईंदाचा नगरसेवक फोन करतोय, ठाण्यातले काही नेते फोन करतात, त्यांना फोन करून प्रेशर करतात, साहेब बघा मॅनेज करा. मी तुम्हाला सांगतो, साहेब गेले 25 वर्ष काम करतात आणि गेले 8 महिन्यापासून मी असेल, साहेब असतील, समर्थ असेल, वृषाली असेल, आम्ही भाजपा कार्यकर्ते सगळे जे इन्स्टिट्यूशन आहेत त्याच्या अगेन्स्ट आम्ही आवाज उचलतोय.
आणि आम्ही लिटरली जवळजवळ 3 ते 3.5 लाख मुलांचे पैसे रिटर्न केलेत. 3, 3.5, 4 जेवढे पण होतील तेवढे. साहेब जवळजवळ 20 वर्षापासून काम करतात आहेत. साहेबांनी पूर्ण स्टेशन परिसर असेल, पूर्ण फेरीवेल असेल, सगळ्यांना त्रासमुक्त करून ठेवलेले आहे. आणि आज तुम्ही साहेबांमध्ये असा गुन्हा दाखल करता, कोणाला भरोसा नाही. साहेबांना 3-3, 4-4 लाखाच्या ऑफर दिलेल्या आहेत. साहेबांचं नाम बदनाम करायला होते. याच्यात काहीही साध्य होणार नाही. हे थातूर मातूर जे इन्स्टिट्यूट आहेत हे आमच्याकडे जेव्हा संपर्क साधतात त्यांची नावं आहेत, त्यांना किती रिफंड दिलेलं आहे, कुठली एजन्सी होती, आमच्याकडे सर्व पुरावे आहेत साहेब. हे बघा, आम्ही असंच नाही बोलत हा स्कॅम आहे, आम्ही हे खोळून प्यायलोय, याला कुठेही अंत नाही. तुम्ही जेवढं त्यांना एक्सप्लेनेशन मागणार ते तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार, परंतु त्याला कुठेही अंत नाही. हा स्कॅमच आहे. वाघुले साहेब, एक स्टुडंट आहे, मी त्यांच्याशी बोलणार आहे. 1 मिनिट या. माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी की आता आरोप होतोय लोकप्रतिनिधींवर, सगळी मुलं त्यांच्याकडे आली होती. आज तुमच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे, तुमचं देखील नाव आहे आणि यांचं देखील. काय आता ओव्हरऑल मी इन शॉर्ट सांगते, जेव्हा आमच्यासोबत आम्हाला जी कमिटमेंट दिली गेली ती आमच्यासोबत पूर्ण होत नव्हती, म्हणून आम्ही ह्यांना प्रश्न वगैरे करायला लागलो. तर जेव्हा मीटिंग झाली, शांतपणे मीटिंग झाली, ते त्यांचे सगळ्याचे व्हिडिओ आहेत, तर तेव्हा ते आम्हाला बोलले गेले जर तुम्हाला आमच्यासोबत कंटिन्यू करायचं असेल तुम्ही कंटिन्यू करू शकतात, बट जर कंटिन्यू नसेल करायचं तर आम्ही तुम्हाला तुमचा रिफंड देऊ. ही पहिल्या मीटिंग, हे मगाशी दाखवला व्हिडिओ, हे पहिल्या मीटिंगमध्ये हे झालं. दुसऱ्या मीटिंगमध्ये जेव्हा स्टुडंट्स विचारायला गेले, जेव्हा हे लोकांनी इंडिव्हिज्युअल मीटिंग ठेवलेला, तर स्टुडंट जेव्हा विचारायला गेले तर स्टुडंटचे व्हिडिओ तर काढणारच ना, आमच्याकडे प्रूफ हवं. तर आमचे फोन खेचले गेले, आमच्यासोबत धक्काबुक्की केली गेली आणि त्या मॅडम बोलले डायरेक्ट त्यांचा व्हिडिओ आहे, ते आम्हाला बोलतात की नाही मिळणार रिफंड करून, तुम्हाला जे करायचं ते करा, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, पुढे ऐका. आता बघा पुढे बघा, बघा कसं खेचाखेची होते. आम्हाला बोललं जाते तुम्हाला जे करायचंय तुम्ही करा, असं सगळं बोललं जाते. आणि जेव्हा आम्ही तिथे केस करायला जातो, पहिली स्टेटमेंट बरोबर घेतली, नंतर आम्हाला डॉक्युमेंटसाठी मला 1 मिनिट थांबवतोय. कुठे केस करण्यासाठी गेलेली होती? नवपाडा स्टेशन. नवपाडा पोलीस स्टेशनला गेलेले. काय झालं नवपाडा पोलीस स्टेशन मध्ये? पहिले जेव्हा आम्ही गेलो तेव्हा फक्त आमच्या मॅडमशी बोलणं झालं. कोणत्या मॅडमशी? तिथे पोलीस स्टेशनला? हा, तिथे मॅडमशी एका बोलणं झालं. आम्ही सगळे स्टुडंट्स बाहेर होतो, तर तिथे बहुतेक त्या मॅडम ऑफ ड्युटी होत्या, तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही दुसरीकडे जाऊन कंप्लेंट करा. पण आमच्या एका विद्यार्थीला चक्कर आली, तर आम्ही तिथून लगेच हल्लो, कारण तिला हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं. तर तिथे आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही, तर म्हणून आम्ही ह्यांच्याकडे आलो आणि ह्यांची मदत घेऊन आम्ही तिथे गेलो. 1 मिनिट मी तुला थांबवतोय. स्पष्ट ही जी विद्यार्थिनी आहे ती सरळ सांगतेय की नवपाडा पोलीस स्टेशनला गेली, तिथे तिची तक्रार घेतली नाही, बरोबर? हा, तसंच. आणि तिची तक्रार तिथे घेतली नाही, त्यामुळे ती संजय वाघुले यांच्या कार्यालयात आली. आणि आम्हाला बोललं गेलं की आम्ही ड्युटी ऑफिसवर नाही, तुम्ही इथे तिथे जा, म्हणजे आम्हाला इथे तिथे हलवत होते की तुम्ही इथे जा तिथे जा. पण आमच्या एका मैत्रिणीला चक्कर आले म्हणून तिथून हल्लो. नंतर आम्ही जेव्हा आमच्या सेंटरमध्ये गेलो आणि तुमची सगळे रेकॉर्डिंग बघा, कॅमेरे सगळे, आम्ही सगळे विद्यार्थी जमिनीवर खाली बसलेलो. आम्ही शांतपैकी त्यांच्याशी बोललो की तुम्ही आम्हाला प्रॉमिस केलेलं की तुम्ही रिफंड देणार, आमचा आम्ही रिफंड आम्ही काय करणार नाही. पण हे बोलून ते खोटं बोलून पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि ते पुढचं सगळं झालं. नंतर जेव्हा आम्ही त्यांना बोलायला लागलो, जेव्हा आम्ही रेकॉर्डिंग दाखवता, ते पोलीस मला कॉल आला की तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन या. फक्त डॉक्युमेंटसाठी कॉल आला पोलीस स्टेशनमधून. तर मी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेली तर माझे डॉक्युमेंट्स गेले, तर मी निघत होती, बोलले नाही थांबा बसा, आम्हाला तुमची स्टेटमेंट घ्यायची. मी बोलली मी त्या दिवशी तर स्टेटमेंट दिली, ते बोलते नाही तू इथे उपस्थित आहेत ना तेवढी स्टेटमेंट, मला हे बोललं गेलं. तर जेव्हा ती स्टेटमेंट झाली, एक बरोबर होती, त्याच्यावर मी सही केली आणि मी डॉक्युमेंटचं झेरॉक्स काढून परत आली स्टेशनमध्ये. तर त्या मला बोलल्या की तू हे थोडं एडिट केलं आहे. तर मी ते पूर्ण वाचलं, तर एडिटमध्ये मला सेंटेन्स रॉंग होता, सेंटेन्स चुकीचा होता. तर मी बोलली हे चुकीचं सेंटेन्स आहे, तुम्ही ते चेंज करा. तर ते बोलतात नाही हे बरोबर आहे, तुम्ही सही करा, ते बरोबर आम्ही करून. तर मी सही करायला रेडी नव्हती. तर मी बोलली मला याचा प्रिंट द्या किंवा मला फोटो काढू द्या. आणि माझे वडील फोनवर होते, तर त्यांनी मला प्रिंटसाठी नाही बोललं, फोटोसाठी नाही बोललं. तर मी बोलली ॲटलिस्ट मी माझ्या वडिलांना वाचून दाखवते आणि मग मी सही करते. तर ते बोलले की तू आता एवढं सगळं वाचत बसणार का? तर माझे वडील बोलले मी येतो स्टेशनमध्ये, तू थांब. तर त्या मॅडम मला समोरून बोलल्या की तू उद्या येऊ शकते का वडिलांसोबत? मी बोलली चालेल मी उद्या येईल. तर ते बोलते मला आम्हाला काही एवढीच कामं आहेत का? तर माझे वडील बोलले मी अर्ध्या तासात येतो, तू चौकीतच बस, मी येतो.
तर मी मॅडमला तेही बोलली की मी अर्धा तास बसते, पप्पा वाचतील आणि मग सही करू. तर त्यांनी माझ्या हातातून पेपर खेचला आणि माझे वडील बोलले की मी तुमच्याशी फोनवर बोलतो. तर फोनवर बोलायला रेडी नाही आणि तिथे एक ऑफिसर आले आणि मी तिथे एकटी होती. मला बोलले की तू 18 वर्षाची आहे ना, तुला कशाला कोणाची गरज आहे, तू तर लिगली तिथे साईन केली ना. ज्या दिवशी मी परवा केसवरती स्टेटमेंटवर साईन केली मी एकटी नव्हती, माझ्यासोबत माझे सगळे स्टुडंट्स होते आणि आमचे पालक होते. तर जेव्हा मी तिथे सही करायला जेव्हा तिथे माझ्यासोबत बोलणं होत होतं ना, तर त्या मॅडम ते सर मला येऊन बोलतात की करून तुम्हाला माहिती नाही हे पोलिसांचं केवढी मोठी गोष्ट असते, तुम्हाला पुढे जॉब नाही मिळणार, तुम्हाला पासपोर्ट नाही मिळणार, तुमचं करिअर तर गेलं. आणि जेव्हा मी निघत होती तेव्हा ते पोलिसांनी माझा प्रशासनाला एक प्रश्न आहे की मी एक मिनिट मला ह्या गोष्टीवरती बोलायचं त्याच्यावरच बोला. पण आणि त्या मॅडम मला मी निघत होती तेव्हा मला त्या बोलतात की तुम्हाला कोर्टामध्ये तसं पण चक्कर काटायचं ते 2 वर्षात. म्हणजे तुम्ही तिथे विद्यार्थी प्रॉब्लेम घेऊन गेले, तुम्ही आम्हालाच घाबरवतायत आणि आम्हालाच आमच्या माणसांना घेऊन भडकवतायत. हे माझे वडील आहेत. बोला बाप्पा. तर माझा प्रश्न प्रशासनाला एवढा आहे की आम्ही एकट्या मुलीला पोलीस चौकीत पाठवावं का, आणि कंटिन्यू सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचे फोन येतात. मला हे सांगावं की जर इनिशियल एखाद्या विद्यार्थ्यांना त्यांनी घाबरवलं प्रशासनाने, तर मुलांनी उद्या कमी जास्त केलं तर त्याला जबाबदार कोण, हा माझा मोठा प्रश्न आहे. कारण आता ही मुलगी जी आहे, दिदी जरा जबाब वडिलांचं ना, हा दिदी जरा जबाब. आता तेरे पापा का वो ऍक्सिडेंट हुआ. आता ही माझ्याबरोबर एक विद्यार्थी आहे, मी मुलांचा पालक म्हणूनच बोलतोय. ह्या मुलीचे वडील ज्यावेळी परवा आलेले, लिटरली त्यांच्या एका साईडचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तिच्या आईने सोनं गहाण ठेवलेलं आहे आणि त्या मुलीचं फीस भरायला आणि त्या मुलीचं शिक्षण करते. आता मला अजून एक प्रश्न आहे की ते पैसे आम्हाला भेटतील का, म्हणून आम्ही वाघुले साहेबांकडे आणि ऋषा मॅडमकडे आलो आणि रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही शांत होतो. जेव्हा पोलिसांना बघितलं आणि त्या मालकाचा रुबाब असा काय वाढला जसा काय पोलीस हा त्याच्या पुढे काहीच व्यक्ती नाहीये. मग आम्ही प्रशासनाच्या पुढे वडिलांच्या पोटांचा एवढं सगळं झालंय, हे तिचे वडील आहेत. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट जे स्कायटेक ते बोलतायत तो दिल्लीचा आहे, ती हेड ऑफिस दिल्लीला आहे. आम्ही इथे ठाण्यात राहतो, आम्हाला इथे स्टुडंट्सला प्रॉब्लेम झाले, आम्ही सगळे दिल्लीला जाणार का, आम्ही इथे मदत कोणाकडे मागणार. तर त्या गोष्टीवरती जेव्हा आम्ही रिफंड घेतोय तर ते आम्हाला रिफंडसाठी मना करतात. आम्ही 2-3 दिवसापासून शांत होतो, मीटिंगमध्येही शांत होतो, पण नंतर ते लोक जसं अपोज जायला लागले म्हणून मग आम्ही ऍक्शन घेतली. आणि तिथे त्याच्यावरती जो हल्ला झालेला आहे ना, तो तिथे उभे असलेल्या लोकांनी सुद्धा केलेला आहे. त्यावेळी आम्ही वाघुले साहेबांना आणि मॅडमला बोलतो, पण मॅडम ते वेगळं काहीतरी होतं आहे, पण ते आमच्या हातामध्ये काहीच गोष्ट नव्हती. आणि त्यामध्ये माझ्या मुलीचं आणि ज्या मुलांनी तिथे रितसर कंप्लेंट लिहिली त्या सगळ्यांची नावं आलेली. ही कशी शक्य असेल, ह्याच्यावरती तुम्ही विक्टिम वरतीच परत हे केलं. हे सर्वजण विक्टिम आहेत. एकंदरीत जेव्हा CDPची केस झाली होती आम्ही CP साहेबांकडे सुद्धा गेलो होतो. CP साहेबांनी आमच्या समोर आम्हाला पोलीस स्टेशनला सांगितलं होतं फोन करून, हे सर्व विद्यार्थी विक्टिम आहेत, म्हणजे यांच्याबरोबर चुकीचं झालेलं आहे, तुम्ही यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल करू नका, यांच्यासाठी म्हणून तुम्ही तपास करा. तुम्ही विक्टिम वरती कसा गुन्हा दाखल करू शकता. बरं, आमचे काही कार्यकर्ते डायरेक्ट 12-1 वाजता नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते, आमच्यासाठी सहज आले होते भेटायला साहेबांना. त्यांना काही ब या गोष्टीचं माहिती नाही, त्यांचे सुद्धा खंडणीत आरोप. ही नावं पोलीस प्रशासनाने आमच्याकडनं उपस्थित म्हणून घेतली, तुम्ही ती त्यांच्या FIR मध्ये जॉईंट केली, हे योग्य आहे का, मला प्रश्न आहे. वृषालीजी, माझा ना एकदम साधा प्रश्न आहे, नंतर मी वाघुले साहेबांकडे येणार आहे शेवटच्या प्रश्नासाठी. या मुलीने आत्ता सांगितलं की ही जेव्हा ती कंप्लेंट द्यायला गेली, पहिल्यांदा कंप्लेंट घेतली नाही आणि जेव्हा नंतर काहीतरी ते कंप्लेंट घेतल्यानंतर कंप्लेंटमध्ये बदल केले गेले, या मुलीने हे सांगितलेलं आहे. हे कितपत योग्य आहे, कारण पोलिसांकडे आपण न्याय मागण्यासाठी जातो आणि हे असं घडलं. जर असं झालं असेल तर हे अतिशय अयोग्य आहे. हे अतिशय अयोग्य आहे, कारण मी सुद्धा 2दा वाचते. जर माझ्याकडे कुठलं कागदपत्र आलं तर आम्ही सुद्धा 2दा वाचतो, 3 जणांना दाखवतो. त्यामुळे ही 18 वर्षाची, जरी आता 2 महिने झाले तिला 18 होऊन, टू बी ऑनेस्टली अजूनही ती फर्स्ट इयर सेकंड इयरला आहे. त्यामुळे तुम्ही कसं विद्यार्थ्याकडनं एवढी अपेक्षा धरू शकता. आजकाल एवढे मोठे गुन्हे घडतायत, जर ती तिच्या वडिलांचा गायडन्स मागत तर याचं चुकीचं काय. पोलिसांनी बोलावं ना पालकाशी, विश्वास द्यावा, धीर द्यावा. आज ते लोक कोणाकडनं तरी लोन घेऊन त्यांनी इन्स्टिट्यूटमध्ये घुसलेले आहेत. तुम्ही त्यांना आधार द्या, धीर द्या, न्यायाची अपेक्षा दाखवा आणि चालू दे ना तपास, चालू दे तपास. परंतु तुम्ही एकतर्फा जर साईड घेणार असाल तर साहजिक आहे हा संताप होणारच विद्यार्थ्यांमध्ये.
या सगळ्या प्रकरणांमध्ये नौपाडा पोलीस स्टेशनवर तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. वाघुले साहेब, शेवटचा प्रश्न आहे मला तुमच्यासाठी. जेव्हा काही तक्रार तुम्ही घेऊन जाता कुठल्याही गोष्टीची, एवढ्या तत्परतेने गुन्हे दाखल होतात का पोलीस स्टेशनला नौपाडा? मी गेली 20 वर्ष लोकप्रतिनिधी आहे, पण ज्यावेळेला तक्रार घेऊन गेल्यानंतर मी इन्व्हर्ट करतो ना, 10 दिवस महिनाभर तक्रार दाखल होत नाही. लोकप्रतिनिधी असून म्हणजे मी फेरीवाल्यांचं असेल, स्टेशनला त्या ठिकाणी काही फेरीवाले नागरिकांना त्रास देतात, रिक्षावाले आहेत ते उलट्या दिशेने जातात, त्यांच्या असे अनेक बंड्यांच्या जवळ माझ्याकडे 500-1000 तक्रारीचा बंच आहे. पण मला कधी असं पत्र नाही आलं की तुझ्या तक्रारीचं निवारण झालं. परंतु परवा असं काय घडलं की 12 तासात संजय वाघुलेवर खंडणीचा गुन्हा दाखल, त्याच्या मुलीवर खंडणीचा गुन्हा दाखल, त्याच्यानंतर आमचे भाजपचे 4 कार्यकर्ते, त्याच्यानंतर जे विद्यार्थी 17 ते 21 वर्षाचे आहेत त्या खंडणीमध्ये त्या विद्यार्थ्यांना पण घेतलंय. असा काय म्हणजे पेरेंट्स, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं पण नाही. काही विद्यार्थी त्यांच्या पालकांची पण नावं घुसवलीत त्याच्यात. मला आश्चर्यचकित झालंय. माझी विनंती आहे, हात जोडून नौपाडा पोलीस स्टेशनला येऊन साष्टांग नमस्कार करतो. साहेब, याच्यात दूध का दूध पाणी का पाणी करावं. माझे सर्व रेकॉर्ड, माझे मोबाईल घ्या, सर्व बघा. त्या कधी तो जो इन्स्टिट्यूट आहे त्याच्याकडनं कधी 5 रुपये आणले का काळा का गोरा मला माहिती नव्हता. कशा करता एवढा अट्टहास चाललाय. माझी विनंती आहे, पोलिसांनी या ठिकाणी नागरिकांकरता पोलीस आहेत. जर मी खरोखर चुकीचं केलं असेल ना तर मी भोगायला तयार आहे. परंतु हे विद्यार्थी आहेत, यांचे पैसे जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत यांचा मी पालक आहे. त्यांना लास्टपर्यंत त्यांचा 1-1 रुपया त्यांना देणार मी. हे इन्स्टिट्यूटने नाही दिलं ना तर संजय वाघुले इथे समर्थ आहे त्यांचे 22 लाख रुपये द्यायला. माझ्यावर जे खंडणीचे आरोप केलेत ना, 22 लाख घेतलेत, ती खंडणी एक तर सिद्ध करायला पाहिजे. आता मी 22 लाख रुपये मागितले त्यांच्याकडनं, ते पोलिसांनी त्यांच्याकडे सिद्ध करून घ्यायला पाहिजे की संजय वाघुलेने केव्हा कॉल केला तुमच्याकडे खंडणी मागताना. आणि या विद्यार्थ्यांचे ते 22 लाख रुपये आहेत आणि त्यांनी कबूल केलं की मी चेकबुक घ्यायला चाललोय घरी. आणि नंतर चोराच्या उलट्या बोंबा. आणि पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली की संजय वाघुलेंनी मारहाण केली, संजय वाघुलेंनी कोंडून ठेवलं. अरे काय, पोलीस तिथे 2दा येऊन गेले, माझ्यासमोर गप्पा मारल्या पोलिसांनी. त्याच्यानंतर माझी विद्यार्थ्यांना मी जेवण दिलं, तिथे त्या व्यवस्थापकाला पण जेवण दिलं. सीसीटीव्ही फुटेज आहेत, ते सीसीटीव्ही फुटेज त्या इन्स्टिट्यूटनी बंद केलं, ते चेक करायला पाहिजेत. माझी विनंती आहे पोलिसांना. बच्चे लोग के साथ खड़े थे, वो सपोर्ट किए, पूरी रात हिले नहीं है. हाँ, बच्चे हमारे सपना लेके आए थे उधर पे. हमको क्या मिल रहा है? कुछ नहीं मिल रहा है, धोखा मिल रहा है हमको. हाँ, आज वो सर हमको भरोसा दिला रहे कि आपका रिफंड वापस आएगा, घबराओ मत. जब बुलाते जब हम लोग आते. इसके पापा की तबीयत भी नहीं सही है, फिर भी मैं कैसा जेवर रख के मेरा ला के मेरे बच्चे का मैं एडमिशन कराई. वृषालीजी, शेवटचा प्रश्न तुमच्याकडे माझा. आपण एकीकडे स्त्री सक्षमीकरण त्यांचं सगळं या गोष्टी करत असतो, परंतु आत्ता हा धक्कादायक प्रकार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा त्यांची तक्रार घेतलेली नाही. तक्रार घेतल्यानंतर त्यात बदल करण्यात आले. दुसरा प्रश्न, आता या मुलांना न्याय देण्यासाठी एक लढा तुम्हाला द्यावा लागणार आहे सगळ्या प्लेसमेंट एजन्सीने याच्या विरुद्ध, कारण गुन्हे तुमच्यावर दाखल झाले. काय आता पुढचं प्लॅन ऑफ ऍक्शन असणार आहे तुमचं सगळं? नाही, आम्ही ऑलरेडी याबाबत वरिष्ठांना देखील आम्ही लूपमध्ये ठेवलेलं आहे. आम्ही देवेंद्रजींना सुद्धा याबाबत संपूर्ण आम्ही मेल पाठवला, विद्यार्थ्यांचे काही व्हिडिओ ऑडिओ क्लिप्स पाठवलेले आहेत की कशा प्रकारे यांच्यासोबत धोका होत आहे. या सर्व गोष्टी आम्ही देवेंद्रजींना पाठवल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या पुढच्या डिपार्टमेंटला या फॉरवर्ड केलेल्या आहेत. मी तुमच्या मार्फत फक्त एवढी सरकारला विनंती करीन की याबाबत एक ठोस कायदा येणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपण बघू शकता की एक अबाऊ ॲव्हरेज विद्यार्थी असतात ज्यांना सगळीकडे ॲडमिशन मिळून जातो. एक बिलो ॲव्हरेज लोक असतात की ज्यांना माहीत असतं की आपल्याला शिक्षणात नाही, काही दुसऱ्या क्षेत्रात आहे, परंतु जे ॲव्हरेज विद्यार्थी असतात ज्यांना कुठेही ॲडमिशन मिळत नाही, अशा लोकांना या ट्रॅपमध्ये फसवलं जातं इल्लिगलरित्या. आणि ते जे म्हणतात ना की आम्ही प्लेसमेंट एजन्सी नाही, आम्ही एक एज्युकेशन ट्रेनिंग आहे, हे एका क्राईमला लीगल करण्याचं काम ही इन्स्टिट्यूट करते. की तुम्ही काहीतरी शिकवताय आणि त्यांना प्लेसमेंटचं हे दाखवत नाही, पण शिकवून त्यांना देत. अद्याप तुम्ही यांना विचारा, यांची कुठली ट्रेनिंग झालेली नाही. त्यामुळे शिकवायचंही नाही,
नोकरीच्या नावाखाली पैसे घ्यायचे, हा एक मोठा स्कॅन्डल ठाणे शहरात आणि आय एम शुअर इतर ठिकाणी इतर शहरांमध्ये सुद्धा चालू असणार, कारण यांचेच ब्रँचेस आहेत. तुम्ही जाऊन बघा, यांचे घाटकोपर, बोरिवली, अंधेरी अशा अनेक ठिकाणी यांचे ब्रँचेस आहेत. त्यामुळे 100% या गोष्टी चालू असणार. जर तिथल्या स्थानिक प्रशासनाने, पोलीस स्टेशननी हे जर लावून धरलं तर यांना न्याय मिळू शकतो. मी सरकारला विनंती करते की आपण कृपया याची दखल घेत याच्यावर एक कायदा आणावा. जर एखाद्या इन्स्टिट्यूटच्या वर एवढ्या मात्रामध्ये जर स्टुडंटच्या कंप्लेंट असतील तर तात्काळ बंद करावं, त्यांच्यावर कारवाई करावी. सगळं प्रकरण जे आहे ते आपण पाहिलेलं आहे. फक्त सगळ्या प्रशासनाला एकच अशी विनंती आहे की बाबा, जर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याच्या आधी सगळं प्रकरण समजून घ्यायला हवं आणि त्याच्यावर नंतर कारवाई व्हायला हवी. ही सगळी मुलं जी आहेत ती सगळी जण संजय वाघुले, वृषाली वाघुले यांच्याकडे आलेली होती मदत मागण्यासाठी, त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी. पण त्यांच्यावरच खंडणीचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे. शेवटचं काय सांगायचं? दरअसल जब पुलिस स्टेशन गए थे हमने अपना स्टेटमेंट देने के लिए, स्टेटमेंट में हमको ऐसा बोला जा रहा है कि सना जो है सना भड़का रही है, तो ऐसा सना मैम के खिलाफ हमको नहीं करना है, सना मैम के खिलाफ स्टेटमेंट नहीं देना है. लेकिन उधर पे सना मैम का नाम लिखा जा रहा है स्टेटमेंट में हमारे ज़बरदस्ती, और बोल रहे हैं कि आपको कुछ नहीं करना है, आप तो चले जाओ स्टेटमेंट देके, जो करना है अब हम करेंगे बोले. ये बात की जा रही है पुलिस स्टेशन में. तो फिर क्या करने का है वो, अब आप मीडिया है, आप और वृषाली मैम का सपोर्ट है, सब आप लोग जो करना है वो कर सको, रिफंड मिले. क्योंकि बहुत बच्चे जो है कैसे कैसे कर रहे हैं. मैं भी अभी नाइट ड्यूटी करके आ रहा हूँ, अभी पहुँचा हूँ मैं, कैसे कैसे करके पैसा जमा करके फीस पे करे हैं और ये इन लोग ऐसा फ्रॉड कर रहे हैं. तो फिर ये गलत बात है. हमको हमारा रिफंड चाहिए, बस बात खत्म. इनसे कुछ लेना देना नहीं है हमारा. अनंत बोल कल क्या हुआ था? या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स जे आहेत ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. ठाणे लाईव्हचे सगळे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.